नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतो। तर आज आपण मैदानाची एक भव्यदिव्य मुलाखत घेऊन आलोय तुमच्या समोर। तर आता आपण आलोय नेरली माळामध्ये आणि येत्या 7 तारखेला भव्य बैलगाडी शर्यती आयोजन केले। सत्यजित ऋतू केसरी पर्व दुसरं आपल्याला बघायचं की कोणती कोणती बक्षीस असणार आहेत, त्यामध्ये कोणती कोणती गट पार पडणार आहेत, मैदान कसं पार पडणार आहे, तसं पट्टा कसा असणार आहे, ही संपूर्ण माहिती आता आपण या मुलाखतीच्या माध्यमातून बघणार आहे। तर आपल्यासोबत सगळी समस्त पंच कमिटी आहे। तर आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया। तर दादा पहिला तुमची ओळख सांगा। नमस्कार, मी प्रकाश पाटील, माजी लोकनियुक्त सरपंच नेरली आणि कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळचा संचालक। तर आता दादा हे मैदान कशानिमित्त आयोजित केले? बेंदूर सणानिमित्त आमचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आणि विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते, तसेच सन्माननीय माजी आमदार ऋतुराज पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली बेंदूर सणाच्या निमित्तानं आम्ही या स्पर्धेचं आयोजन नेरली येथील शर्यतीचा माळ या ठिकाणी केलेला आहे। ही स्पर्धा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून गणली जाते आणि या स्पर्धेचं पर्व दुसरं यावर्षी आपण 7 तारखेला सकाळी 9 वाजता ठीक 9 वाजता ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। तर मित्रांनो, आता पश्चिम महाराष्ट्रातलं तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या शर्यतीच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं भव्य मैदान म्हणजे बक्षिसांच्या रकमेच्या हिशोबाने बघितलं तर सगळ्यात मोठं मैदान आता सतेज साहेब आणि ऋतुराज दादांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले। तर आता आपण ह्या मैदानाला कोणती कोणती बक्षीस असणार आहेत ती सगळं आता आपण बघणार आहे। तर आता कोणती कोणती गट आणि कोणती कोणती बक्षीस आहेत ते पण तुम्ही सांगा। प्रमुख गटामध्ये पहिलं बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टर हे आपण बक्षीस ठेवलेलं आहे। क्रमांक 2चं बक्षीस 2 बुलेट आणि क्रमांक 3चं बक्षीस 2 युनिकॉर्न दुचाकी गाड्या हे आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे। तर जनरल व ब गटाचा एक बैल असं ह्या गटाला पहिला क्रमांक आहे, ट्रॅक्टर असणार आहे 575 महिंद्रा, दुसरं बक्षीस असणार आहे 2 बुलेट असणार आहेत आणि तिसरं बक्षीस असणार आहे 2 युनिकॉर्न। आता ब गटाला कोणती बक्षीस आहेत ते पण आता आपण बघूया। मी भिकाजी खबाले, शर्यत शौकीन नेरली। तर पाटील साहेबांनी जनरलचं तुम्हाला सगळं बक्षीस वगैरे सांगितले। आता ब गटाचं बक्षीस सांगतो। प्रवेश फी आहे 15%। काही नाही। प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे शाईन गाडी, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे स्प्लेंडर गाडी, तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे HF डिलक्स गाडी। बरोबर। परत दुसरा चौथा गट प्रवेश फी आहे 15%, बक्षीस आहे 51,000 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 41,000, तृतीय क्रमांक 31,000, प्रवेश फी 15%। आदत गट प्रवेश फी 15%, प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 31,000, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 25,000, तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 21,000। बरोबर। तर मित्रांनो, आता तुम्ही जनरल सकटच आता ब गट असू दे, दुसरा चौसा असू दे, आदत असू दे, ही जी सगळी बक्षीस आता तुम्ही बघितलीत। तर आता मित्रांनो, कमिटीने एक चांगला म्हणजे एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय। तो आता काय असणार आहे ते आपण आता कमिटीला विचारूया। तर आता कसं आहे, मोठं मैदान आहे, रास्त मैदान आहे, कारण नेरलीचं मैदान तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवर तुम्ही बघितलायच। प्रत्येक मैदान हे आतापर्यंत रास्त झाले। तसंच आता ह्या मैदानाला पण आता गाड्या भरपूर होणार, कारण मैदान रास्त आहे आणि बक्षीस पण भरपूर आहेत। तर आता 2 गट झालं तर कमिटीनं बक्षिसांचं नियोजन काय केलं हे पण आता आपण जर कमिटीला विचारूया। हे प्रत्येक आमच्या ह्या मैदानाला गाड्या भरपूर येतात, मैदान रास्त असते, विना मेजॉरिटी विना लाठीकाठी होते, त्यामुळं गाडी मालक चालक आमच्या मैदानाला भरपूर प्रतिसाद असतोय। तर ह्या वर्षी आम्ही काय केलंय, गाड्या जास्त आल्या 20च्या पुढे जर गाड्या आल्या तर आम्ही 2 गट करणार आहे। 20च्या पुढे आल्या तर ती संख्या आम्ही त्या पट्ट्यावर सांगणारच आहे। 20च्या पुढे आल्या गाड्या तर 2 गट करणार त्यात आणि दोन्ही गटाला समान बक्षीस देणार आहे। हे सगळ्यांनी शर्यत शौकीन मालकांनी नोंद घ्यायची आहे। कुणावरही अन्याय किंवा असले कुठलाही प्रकार होणार नाही, हे आमचा कमिटीचा निर्णय अगदी ठाम आहे। तर आता ब गटाला समान बक्षीस म्हणजे ब गटाला आता शाईन गाडी आहे, बरोबर, पहिलं बक्षीस। मग दोन्ही गटात शाईन दोन्ही गटाला शाईन गाडी। तर मित्रांनो, चांगला निर्णय घेतलाय की दोन्ही गटांना 2 गट झालं तर दोन्ही गटांना ह्या गटाला पण शाईन गाडी मिळणार, त्या गटाला पण असं निम्म बक्षीस काय होणार नाही। जी प्रत्येक मालकांनी नोंद घ्यावी, जेणेकरून तुम्हाला भरपूर बक्षीस म्हणजे मिळवायची एक चांगली संधी आहे। तर आता ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पट्टा बघणार जायचा, काही किरकोळ बदल होतील जे अजून 7 तारखेपर्यंत होतील, त्यानंतर आणि आपण पट्ट्याचा एखादा व्हिडिओ करून आपण चॅनलवर टाकूच। पण जास्तीत जास्त पट्टा हे फायनलच आहे आणि किती पट्टा आहे ते तुम्ही कमिटीशी चर्चा करून किंवा कमिटीत जे काय कॉन्टॅक्ट नंबर असतील ते आपण या स्क्रीनमध्ये पण देणारच आहे। तुम्हाला काय अडचणी असतील गाडी नोंद करायच्या बाबतीत असू दे किंवा
इतर काही पट्ट्याच्या बाबतीत असू दे, गटांच्या बाबतीत असू दे, ती तुम्ही नंबरवर विचारून तुम्ही नक्कीच खात्री करून घ्या. धन्यवाद मित्रांनो. तर मित्रांनो, आता हे मैदान रविवारी आहे, त्यामुळे आता सुट्टीचा दिवस असल्यामुळे पब्लिक पण इथं भरपूर असणार आहे. कसं आहे, इथं उभं राहायला जागा नसणार आहे, कारण भरपूर दिवसात आता मोठं मैदान निघालं. फॉर्च्युनर नंतर मला वाटतं हे मोठंच मैदान आहे. ते परत मोठी आधी कुठं मैदान झाली नाहीत. तर आता कसं आहे, पब्लिकचं नियोजन इथं करायला लागणारच आहे. प्रेक्षकांनी, बैल मालकांनी लवकरात लवकर येऊन सहकार्य करा, कारण कसं, जर का गाड्या मागं अडकल्या, म्हणजे ट्रॅफिकात कुठं गाड्या अडकल्या, बैलगाड्या, तर वेळेत इथं सोडायला परत अडचण येईल. कुठं फोन येतात की इथं गाडी आल्या, तिथं गाडी आल्या, परत सगळ्या गाड्या अडवून धरायला लागतात. तर मालकांनी लवकरात लवकर येऊन सहकार्य करा. प्रेक्षकांनी पण, उन्हाचं जरा दिवस आहेत, लवकर येऊन सहकार्य करा, म्हणजे जेणेकरून लवकर मैदान सुटेल. तर आपल्याला साहेब मैदानाचं नियोजन कसं असणार आहे ते सांगतील थोडक्यात. आणि सगळ्यात महत्वाचं की पट्ट्याचं जे काय आपण लोकेशन इथं आलोय पट्ट्यावर, आपण ही मुलाखत पट्ट्यावर जिथं गाड्या सुटणार तिथंच चालू आहे. ते लोकेशन पण तुम्हाला प्रत्येक ग्रुपवर शेअर केलं जाईल, जेणेकरून तुम्हाला कुठनं लांबून, भले आता विजापूर असणं असू दे किंवा कोण भले 200-200 किलोमीटरवरनं पण माणसं येणार आहेत, तर त्यांना सकट ते लोकेशन टाकले की काय अडचण येणार नाही. इथे डायरेक्ट तुम्ही पट्ट्यावर येतायसा, ते लोकेशन पण आपण तिथे स्क्रीनमध्ये टाकणार आहे आकडा, आणि ग्रुपवर पण शेअर केलं जाईल, आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं टाकलं जाईल. तर सांगा आता, म्हणजे तुमचं नियोजन कसं आहे मैदानचं? नेरली गावावर आमचं ग्रामदैवत भैरवनाथाचा मोठा आशीर्वाद आहे. आणि आमची जी युवकांची ही सर्व टीम आहे, ही सोडून अनेक यामध्ये म्हणजे असंख्य युवक आणि शर्यत शौकीन नेरलीमधील किंबहुना कोल्हापूर दक्षिणमधील शर्यत शौकीन या नियोजनामध्ये सहभागी असतात. आणि ही सर्व जी युवक वर्ग आहे, स्वतःचा कामधंदा व्यवस्थित सांभाळून दरवर्षी यात्रेला आणि सतेज ऋतू पर्व पहिले, आता पर्व दुसरे, अगदी अत्यंत काळजीपूर्वक आणि अत्यंत सुनियोजित असं नियोजन करतात. आणि मला अभिमान आहे खरोखर, नेरलीमधील किंवा कोल्हापूर दक्षिणमधील हे जे सर्व युवक वर्ग आहे किंवा शर्यत शौकीन आहेत, हे खूप चांगल्या पद्धतीनं ह्या स्पर्धेचं आयोजन कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागू देता चांगल्या प्रकारे आयोजन करतात. आणि तसं बघायला गेलं तर मी एक आवर्जून गोष्ट सांगतो, मी शर्यत शौकीन मधला माणूस नव्हतो. खरं सर्व ही जी आमची सर्व साहेबांच्यावर आणि ऋतुराज दादांच्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत, किंवा भैरवनाथावर नेरलीच्या प्रेम करणारी मंडळी आहेत, यांच्यामुळं आम्हाला सुद्धा शर्यतीची गोडी लागलेली आहे. आम्ही सुद्धा आता जातीवंत शर्यत शौकीन आहोत. या कार्यक्रमासाठी ज्यांच्या प्रेरणेमुळे ही स्पर्धा आपण आयोजित करत आहोत, ते आमचे नेते, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सन्माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, हे या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण असणार आहेत. तसेच सन्माननीय कोल्हापूर दक्षिणचे लाडके माजी आमदार, कार्यसम्राट आमदार सन्माननीय ऋतुराज दादा, हेही या स्पर्धेला आवर्जून उपस्थित लावणार आहेत. आणि शेतकऱ्यांचे नेते सन्माननीय राजू शेट्टी साहेब या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उपस्थित राहणार आहेत. तसेच सन्माननीय गोकुळचे सर्व साहेबांना मानणारे संचालक या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत. तर आता उपस्थिती कोणाकोणाची ते आपण बघितलीच, मैदान नियोजन पण आता बघितलं, स्क्रीनची व्यवस्था असणार आहे, बॅरिगेटिंग पण असणार आहे, त्याचप्रमाणे पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी पण केली जाईल. फक्त प्रेक्षकांनी कुठल्याही प्रकारचं गालबोट न लावता आपापली काळजी घेऊन, म्हणजे आपण आपल्या सोबत आलेला माणूस असू दे किंवा आपण स्वतःची काळजी घेऊन मैदान बघायचं आहे. कारण पब्लिक जास्त असणार आहे, कुठं तर बैल बुजाबुजीचा प्रकार पण कदाचित होऊ शकतोय, बैलांना पण कधी कधी भांबवल्या होतोय, कसं आहे पब्लिक जास्त बघून. तर बैलांच्यामुळे म्हणजे तुमच्यामुळं कुठं प्रेक्षकांच्यामुळे बैलांना कुठलाही अपघात होऊ नये ही काळजी नक्कीच प्रेक्षकांनी पण घ्यायची आहे, व स्वतःची काळजी घेऊन हे मैदान नक्कीच बघायचं आहे. तर येत्या रविवारी नेरली माळामध्ये हे मैदान पार पडणार आहे. तर यायला विसरू नका, सकाळी 9 वाजता हे मैदान सुटायला चालू होईल. धन्यवाद मित्रांनो.
नमस्कार मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी आपण आता कमिटीची मुलाखत बघितली, ज्यामध्ये आपण गट बघितलेलं, पट्टा पण बघितलेलाच. ते आता व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला बघितलायसाच. तर आता आपण कमिटीची काही मुख्य म्हणजे पदाधिकारी आहेत त्यांची पण आपण एक छोटीशी बाईट घेणार आहे, ज्यामध्ये संपूर्ण नियमवाटी क्लिअर होणार आहेत, ज्यामध्ये आता कोणती बैल कुठल्या गटाला चालतील, कुठल्या गटाला चालणार नाहीत, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर आपण सुरुवात करूया. आपल्यासोबत सगळे पंच मान्यवर आहेत. तर ओळख सांगा तुमची पहिला. माझे नाव गजानन पाटील. मागील वर्षी बेंदूर सणानिमित्त तसेच आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशा आपल्या नेरली या गावच्या ठिकाणी भव्य बैलगाडी शर्यती झालेल्या होत्या. त्या ठिकाणी आमचे नेते आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील यांनी त्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या बैलगाडी स्पर्धेसाठी ट्रॅक्टर बक्षीस हा पुढील वर्षी ट्रॅक्टर बक्षीस हा घोषित केलेला होता. त्या बक्षीस घोषित केल्याप्रमाणे साहेबांनी त्याचे या सतेज पर्व दुसरे या स्पर्धेसाठी ह्या वर्षी ट्रॅक्टर त्यांनी आम्हाला सुपूर्द केलेला आहे प्रथम क्रमांकासाठी. तसेच या स्पर्धेला आता ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्यांचं मी मनापासून असं मी आभार मानतो. या स्पर्धेसाठी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिली स्पर्धा एवढ्या मोठ्या भव्य दिव्य मोठ्या बक्षीस स्वरूपात होत आहे. तरी पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाम शर्यत शौकीनांनी शेतकऱ्यांनी याचा तुम्ही आनंद घ्यावा व 7 तारखेला आवर्जून उपस्थित राहावे. नमस्कार, मी सागर पाटील, नेरली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. गेल्या वर्षी सतीश उर्फ बंटी पाटील साहेब आणि ऋतुराज दादा यांच्या वाढदिवसानिमित्त बेंदूर सणानिमित्त आपण जे 1 जूनला जे बैलगाडी शर्यत घेतली होती ती चांगल्या लेवलला आणि एक 2-2.5 लाख पब्लिक आलं होतं त्यावेळी. तर त्यावेळी बंटी साहेबांनी की या पुढल्या शर्यतीसाठी ट्रॅक्टर बक्षीस देतो म्हणलेलं, तोच साहेबांनी शब्द पाळला आणि आपण सतेज ऋतू केसरी बैलगाडी शर्यत पर्व दुसरे हे येत्या 7 तारखेला आपण करणार आहोत. तर त्या याचे पहिले बक्षीस हे ट्रॅक्टर आहे, दुसरे बक्षीस जे आहे त्या 2 बुलेट आणि तिसरे बक्षीस जे आहे ते 2 युनिकॉर्न गाडी. तर ह्या बैलगाडी शर्यतीसाठी जे आता हे बक्षीस वगैरे साहेबांनी दिलेलं आहे, बाकीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे सगळे सहकार्य केलेलं आहे त्यांच्या मनापासून पहिल्यांदा मी आभार मानतो. आणि ही बैलगाडी शर्यत हे करायचं साहेबांचा म्हणत असा आहे की जिथं घर आहे तिथं गोठा असावा आणि जिथं गोठा आहे तिथं गाय असावी. या गो संवर्धनासाठीच साहेबांनी ह्या शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी ही आपण बैलगाडी शर्यत ही मोठ्या प्रमाणात, ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत आपण आता करत आहोत. गेल्या वेळी जे पब्लिक आलं होतं त्याच्या कितीतरी पटीनं म्हणजे ह्यावेळी यावं, कमीत कमी 5 ते 6 लाख पब्लिक येईल ह्या हिशोबानं आम्ही सगळी ही यंत्रणा, आमची ही सगळी टीम ही सगळी काम करत आहे आता. आणि ह्यावेळी आपण गेल्यावेळी आम्ही 12x14ची एक स्क्रीन लावली होती हँगिंग, तर ह्यावेळी आपण 12x14ची 2 स्क्रीन लावतोय. आणि स्टेजवरले जे पदाधिकारी आहेत किंवा साहेब आहेत ह्यांच्यासाठी स्पेशल आपण 6x8ची एक वेगळी स्क्रीन लावायला लावले. यासाठी आपण 3 ठिकाणी व्हिडिओ म्हणजे लाईव्ह पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा पूर्ण जगामध्ये आपण लाईव्ह मध्ये हा सगळा सेटअप म्हणजे जी आता बैलगाडी शर्यत चालू आहे त्याचा पूर्णपणे लाईव्ह हे चालू होण्यासाठी बघण्यासाठी आपण युट्यूबवरती पण ठेवणार आहे. त्यासाठी हे 3 व्हिडिओ कॅमेरे स्टेशन आपण वेगवेगळ्या ठिकाणी केलेले आहेत. तर अशा प्रकारे जे बैलगाडी शर्यत मैदान व्हायला लागले, तर ह्या मैदानासाठी सगळ्या चालक आणि मालक ह्या लोकांनी एक काळजी घ्यायची आहे. आपण बरेच वेळी बैलगाडी शर्यत मोठ्या कार्यक्रमाला गेलोय आणि पब्लिक जास्त असल्यामुळं हेळसाण जास्त होते, काही लोकांचे अपघात होतो. ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण हुई करताना की ह्यावेळी काळजी काय घ्यायची आहे की बैलगाडी मालक चालकांनी काळजी अशी घ्यायची आहे की आम्ही फॉर्म करतोय की सदर स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतलेला आणि ह्यामध्ये मान्यवरांनी किंवा कमिटीच्या एक प्रॉपर व्यक्तीने 1, 2, 3 म्हणल्याशिवाय किंवा हुईचा आदेश दिल्याशिवाय कुणीही बैलगाडी पुढे घ्यायची नाही. तशी जर हुई केली तरी परत मागे येऊन जर परत फज्जा उभा राहायचं म्हटलं तर परत प्रवेश फी भरायला लागणार. अशी तयारी असेल असा एक फॉर्म घेऊन ते पूर्ण भरूनच घेतोय. कारण का प्रत्येक वेळी 1 वेळा 2 वेळा 3 वेळा हुई करताना बैलांचा हाल होते, लोकांचा हाल होते आणि मैदान मोठं असल्यामुळं सगळ्यात हाल जे मॅनेजमेंटचं जे आहे कमिटीचं आहे ते खूप होते. त्यामुळे ही आपण ह्यावेळी सगळ्यांनी तुम्ही आम्ही, कारण कसं आहे बैल ही तुमचीच पळणार आहेत, आम्ही फक्त मॅनेजमेंट करायला लागलोय.
तर ह्यावेळी सगळ्यांनी काळजीपूर्वक हे मैदान चांगल्या लेवलला पार पाडायचं आहे. त्यासाठी काही आम्ही जे कटाक्षाने नियम जे करतोय, कारण बऱ्याच ठिकाणी आम्हाला मैदानचे ड्रॉबॅक आल्यात, त्यावेळी हा घेतलेला निर्णय आहे. कारण तुम्हाला कितीही सांगितलं तुम्ही ऐकत नाही, तर याला गांधीची ताकद म्हणून जर परत भुईकरण जर अचानक पुढं कोण गेला आणि परत आत यायचं असलं तर त्यानं प्रवेश फी भरून परत आत यायचं आहे, ही काळजी घ्यायची आहे. नमस्कार, मी नारायण गारगेड, पाचगाव. नेरली गावामध्ये ओघ घातलेली भव्य दिव्य अशी बैलगाडी स्पर्धा. या स्पर्धेला औचित्य गेल्या वर्षी 1 जूनला पर्व 1 बेंदूर सणानिमित्त, तसेच आमचे नेते आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार ऋतुराजदादा पाटील यांच्या वाढदिवसाने जी स्पर्धा गेल्या वेळी घेतली, त्या स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांचा उत्साह आणि त्या स्पर्धेमध्ये जमलेला उच्चांक बघून आदरणीय बंटी पाटील साहेब यांनी जे ट्रॅक्टर पुढच्या पर्व 2ला जो ट्रॅक्टर घोषित केला होता, तोच पर्व चालू वर्षी होत असून 2007 जून रोजी रविवारी सकाळी 9 वाजता ही स्पर्धा भरली जाईल. ह्या स्पर्धेचं स्वरूप एवढं मोठं आहे की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून, संपूर्ण जिल्ह्यातून या स्पर्धेला हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तर खास करून बैल स्पर्धकांना, बैल मालकांना आणि जे गाडीत गाडीवान म्हणजे बसणार आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे, ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तुम्हा लोकांचं खूप असं सहकार्य लाभलं पाहिजे. तुम्ही लोक शिस्तबद्ध जर या कार्यक्रमाला राहिला तरच ही स्पर्धा यशस्वी आणि चांगली होऊ शकते. आम्ही एक व्यासपीठ त्या ठिकाणी नेरली गावातील त्या माळामध्ये आम्ही उभा करून ठेवलेला आहे आणि याचा आनंद शेतकऱ्याच्या जे शर्यत शौकीन आहेत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील असतील, पश्चिम महाराष्ट्रातील, यांना तुम्ही कसा सपोर्ट करून ही स्पर्धा चांगली होईल यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. राहिला विषय दुसरा, जे एक जनरलचा व ब गटाचा बैल ही जी स्पर्धा घेतलेली आहे, हे घेण्याचा उद्देश एकच आहे की ब गटाच्या बैलांना कधीच मोठं बक्षीस हे मिळण्याचं साधन झालेलं नाही किंवा कधी असं संधी मिळाली आहे. हे डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही एक जनरलचा बैल आणि एक ब गटाचा ह्या ठिकाणी आम्ही करायचा निर्णय झालेला आहे. तर या निर्णयामध्ये फॉर्च्युनर म्हणजे मैदान झालं मनोरादरी ते असेल, बेनाडीतील 5 लाखाचं मैदान असेल, परवा बेडगाला 1 लाखाचं ते मैदान असेल. ह्या ठिकाणी जी बैलं पडली गेली जनरल गटामध्ये, ती सगळी बैलं ती जनरल गट म्हणूनच ती घोषित केली जातील. याच्या पुढे जाऊन खास करून सर्व बैल मालकांना माझी कळकळीची विनंती आहे की ही जी बैलगाडी स्पर्धा आहे ह्यामध्ये 2 वर्षापूर्वी जी बैलं टॉपवर जी बैलं पळत होती, मी कुठल्याच्याही बैलाचं नाव या ठिकाणी घेणार नाही, जी टॉपवरमध्ये ज्या चांगल्या गटामध्ये जी पळलेली आहेत आणि ती आज काय कारणास्तव बंद होती, काय कारणास्तव आता ती चालू झाल्यात आणि ती जर आमच्या बैलाला ब गटाचा बैल घोषित करा म्हणलं तर आम्ही कदापि पंच कमिटी हा निर्णय घेणार नाही. जो जनरलला पूर्वी पळलाय तो पळलेलाच आहे आणि तो टॉपरमध्ये म्हणजे 1-2 मैदानाला कुठंतरी पळलेल्या बैलाला आम्ही तो ब गटाचाच घोषित करणार आणि सर्व अधिकार पंच कमिटीलाच हा राहणार. आम्ही ज्यावेळी गाडी नोंद करून घेत असताना तुमचा जनरलचा बैल कुणाचा आणि ब गटाचा बैल कुणाचा, आम्ही पंच कमिटी तर त्या गोष्टीवर आम्ही सर्वे करणारच आणि त्यातून स्पर्धकाच्यातनं जर कुणाकडनं जर कंप्लीट आली तर त्याच्यावर पण अभ्यास केला जाईल, मग त्या गाडीवर आपण त्या निर्णय दिला जाईल. याच्या पुढे जाऊन जे आपण ब गट जे आहे त्या ब गट असतील, दुसरा चौसा असेल आणि आदत असेल, त्या गटांना 15% आपण एंट्री जे प्रवेश फी घ्यायचा शुल्क घेतलंय त्याचं कारणच उद्देशाचं आहे. अनेक ठिकाणी स्पर्धा होत्यात, प्रत्येक ठिकाणी 1 लाखाचं बक्षीस झालं तर 50,000 आणि दोन्ही गटांना 50-50 देतात. 3 गट झालं तर भागिले 3 करतात. त्या शेतकऱ्याच्या आणि त्या बैल मालकाच्या हातात काहीच मिळत नाही. उद्देश डोळ्यासमोर साहेब सोडून ठेवून बंटी साहेबांनी स्वतः सांगितले की जो बैल स्पर्धक विजेता आहे त्याला विजेते पद हे त्याचं जे की आपल्या जे पॉम्पलेटवर आहे तेच त्याला बक्षीस भेटलं पाहिजे. उद्देश डोळ्यासमोर आम्ही ठेवून हे 15% आम्ही एंट्री या ठिकाणी घेत आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो की जी स्पर्धा आहे यामध्ये तिन्ही गटामध्ये ब गट असेल, दुसरा चौसा असेल, प्लस आदत असेल, ह्यामध्ये कमीत कमी 20 स्पर्धक झाले तर एकच गट घेतला जाईल. त्यांना जे पॉम्पलेटवर जे आहे आणि
हे जे पॉम्पलेट आहे ह्या पॉम्पलेटवर जे बक्षीस आम्ही घोषित केलेलं आहे ती त्या 20 स्पर्धकामध्ये 3 विजेत्यांना आम्ही दिले जाईल. त्याच्या पुढे जाऊन सांगतो की ब गट असेल, आदत असेल, दुसरा चौथा असेल, 25 गाड्या झाल्या, 30 गाड्या झाल्या, 40 झाल्या, 50 झाल्या तर 2च गट केले जातील. तिन्ही गटामध्ये 50 झाले तर 25-25 2 होतील, 40 झाले तर 20-20 होतील, 30 झाले तर 15-15 होतील, 25 झाले तर 12-13 होतील, खरं 20 झाले तर हा एकच गट होणार. तर हे 2-2 गट ज्यावेळी होणार त्यावेळी या जाहिरातवर ब गटाला शाईन गाडी आहे, स्प्लेंडर आहे, HF डिलक्स आहे. ह्या दोन्ही गटात ज्या पहिल्या गटाला देणार त्याच आम्ही त्यांना देणार. बरोबर, समान बक्षीस. समान बक्षीस देणार, कुठेही त्यांचं काप करणार आहे. आणि आदर्श बंटी साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून साहेबांचं एक नाव आमच्या पश्चिम महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात जावं. आतापर्यंत बरेच ठिकाणी स्पर्धा झाल्या, माझी सुद्धा स्पर्धा मी भाग घेतलेला, विजेता झालेला आहे. तर जे वाहन स्वरूपात जे बक्षीस देतात ते फक्त काय देतात, शोरूम किंमत देते तर फक्त देतात, बाकीचं सगळं असते ते विजेत्याच्या बुरदून पडतोय. तर त्याला आम्ही बगल देऊन आम्ही ऑन रोड जो विजेता आहे त्याचं नाव आम्हाला दिलं की त्याच्या नावावर आम्ही ती गाडी दिली जाईल आणि ट्रॅक्टर पण दिला जाईल, बुलेट गाड्या दिल्या जातील. सगळे जे वाहन आहे ती सगळं त्याचं इन्शुरन्स असेल, टॅक्स असेल, हे सगळं भरून त्याच्या नावावर ते होणार. डायरेक्ट किल्लीच. हा, किल्ली. दुसरी गोष्ट हे जे 51,000 असेल, 41,000, 31,000 ही जी पैसा त्यात 1 रुपया त्याच्या पाकिटामध्ये कमी नसणार. जे बोललोय तेच या ठिकाणी होणार. तर सर्व शर्यत शौकींना, बैल मालकांना या ठिकाणी कळकळीची विनंती आहे, कुणी आम्हाला त्रास देऊ नका. जे जनरलचा आणि बगटाचा जो बैल आहे त्यामध्ये सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की ही जी स्पर्धा आहे ही सर्व स्पर्धकांसाठी आहे. त्याच्यामुळे जनरल मध्ये जो टॉपला बैल पडलाय त्यांनी दुसरा ब गटाचा बैल झोपून त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा. आणि जर त्यांना त्यामध्ये जर ब गटाचा बैल मिळत नसेल, जो खुल्ला ब गट आहे त्यात त्यांनी सहभाग घेतला तर आमची काही हरकत नाही. हे एवढं मी सांगतो. आणि हजारोच्या संख्येने आमच्या सत्यज ऋतू केसरी कुस्ती स्पर्धेला, बैलगाडी स्पर्धेला तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.